आणि यावेळेस आपण बघतोय शरद पवार यांचा 85वा वाढदिवस आज साजरा केला जातो। हाँ हो क्या रहा है? पवार साहब हैं, शरद पवार हैं, बना लो विजुअल बना। तर आपण हे दृश्य पाहतोय यावेळेस आता शरद पवार यांचा वाढदिवस सर्व कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा होणार आहे। यावेळेस केक खरं तर आणण्यात आलेला आणि हा केक कापून आजचा हा वाढदिवस जो आहे साजरा। केक खरं तर अतिशय विशेष म्हणावा लागेल कारण केशरी पांढरा हिरवा तिरंगाचा वापर खरं तर या केकच्या डिझाईन मध्ये करण्यात आलेला आहे, त्यामुळे याची देखील चर्चा निश्चितच रंगणार आहे। मात्र हॅपी बर्थडे पवार साहेब असं या केक वरती लिहिण्यात आलं असल्याचं देखील आपण बघतोय। Happy birthday to you. कौन कर रहा है? मना किया है। चलो चलो हटो इधर हटो भैया। सर पीछे आ जाओ। ही दृश्य आपण पाहतोय सध्या थेट दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानावरची ही दृश्य आहे। 6 जनपद या निवासस्थानाची संपूर्ण दृश्य आहेत। आताच अनेक महत्त्वाच्या घडामोडी या दिवशी घडल्या। अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन गेले आणि त्यानंतर शरद पवार बाहेर आलेत। कार्यकर्त्यांसोबत त्यांनी केक कापून आपला 85वा वाढदिवस साजरा केला। यावेळी आपण पाहतोय अगदी कार्यकर्त्यांच्या घोळक्यामध्ये शरद पवार आहेत। त्यांचा सन्मान करण्यासाठी काही शाल सुद्धा आणलेली आहे, परंतु गिफ्ट सुद्धा त्यांना दिलं जाते। आपण पाहतोय की शरद पवार हे महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणातलं अत्यंत एक मोठं असं नाव आहे। केंद्रात सुद्धा त्यांनी आपली एक वेगळी छाप पाडलेली आहे। कृषी क्षेत्रात त्यांचं एक वेगळं योगदान राहिलेलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी 4 वेळेस जे आहे ते हे पद भूषवलेलं आहे। अशा एका मोठ्या नेत्याचा आज वाढदिवस देशभरातून कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या भेटीला दाखल झालेत आणि आजची महत्त्वाची गोष्ट म्हणजेच त्यांचे पुतणे जे आहेत अजित पवार हे सुद्धा त्यांच्या पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत या ठिकाणी पोहोचले होते आणि म्हणूनच आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरतोय। आता माध्यमांशी शरद पवार संवाद साधण्याची शक्यता आहे। माध्यमांना काय प्रतिक्रिया देत आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, पण आपण पाहतोय एकंदरीतच आपले जे शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत, कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत, अशांच्या घोळक्यात सध्या 85 वर्षाचा लढवय्या हा नेतृत्व म्हणजेच शरद पवार जे आहे ते चालताना दिसत आहेत। त्यांची देहबोली आजही आपण पाहिली तर अत्यंत लोकांवरती प्रभाव टाकणारी अशी ही देहबोली आहे आणि एक विश्वास किंवा आत्मविश्वास जो आहे तो त्यांच्या प्रत्येक देहबोलीतून आपल्याला जाणवतो। प्रत्येकाला ते तेवढ्याच स्नेहानं अभिवादन करत असतात, प्रत्येकाच्या शुभेच्छा ते स्वीकारतायत आणि असं हे नेतृत्व आहे। 85व्या वर्षात ते पदार्पण करतायत आणि त्यामुळेच देशभरातून सगळे त्यांचे कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी थेट दिल्लीत पोहोचलेत। आता शरद पवार हे त्या ठिकाणाहून निघाले आहेत। त्यांच्या निवासस्थान जे आहे दिल्लीतील 6 जनपद या निवासस्थानावरून शरद पवार बाहेर पडताना दिसत आहेत। कार्यकर्त्यांच्या त्यांनी शुभेच्छा घेतल्या आहेत। खासदार आमदार सगळ्यांशी त्यांनी भेटीगाठी घेतल्या आहेत, शुभेच्छा स्वीकारल्या आहेत। मनसोक्त त्यांच्या सगळ्या ज्या शुभेच्छा आहेत त्या स्वीकारल्यानंतर आता शरद पवार हे पुढील दिवसभरातील आपला जो काय कार्यक्रम ठरलेला असेल त्यांचा त्यासाठी रवाना होताना दिसत आहेत। आज अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी 6 जनपद इथल्या त्यांच्या निवासस्थानी घडलेल्या आहेत। अजूनही आपण पाहतोय सकाळपासूनच कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना स्वागत करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर आपण पाहतोय पहिला हा असा मोठा दिवस झालाय जेव्हा अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे। काही दिवसांपूर्वी जेव्हा प्रीती संगमावरती यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी शरद पवार आले होते तेव्हा अगदी थोडक्यात अजित पवार आणि शरद पवारांची भेट हुकली होती आणि त्यावेळी अजित पवार म्हणाले होते की
थोडा उशीर झाला, नाहीतर त्याच दिवशी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती, परंतु आज त्यांनी ही वेळ साधलेली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे ते दिल्लीतच होते आणि त्यांच्या सगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांसोबत ते शरद पवारांच्या भेटीला आले होते आणि त्यावेळी त्यांची बहीण सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यासाठी दार उघडलं होतं.